महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध न्याय प्रलंबित मागण्यांसाठी टप्पेनिहाय दिनांक 5 मे पासून राज्यभर आंदोलन पुकारले। तथापि अद्यापपर्यंत प्रशासनाकडून आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेऊन मागण्यांची सोडवणूक करण्यात आलेली नाही। त्यामुळे नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या आदेशान्वये कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांना 15 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनासोबतच आज 21 मे 2025 रोजी विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे कार्यालयासमोर विभागातील संपूर्ण कृषी सहाय्यकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिला जावा, कृषी सहाय्यक कृषी मदतनीस देणे अशा मुख्य आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे। जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आयुक्त कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करून कृषी सहाय्यक उपोषण करणार आहेत असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे कोकण विभाग ठाणे विभागाच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याध्यक्ष विलास रिंढे, महाराष्ट्र राज्य सहकोषाध्यक्ष प्रसाद पाटील, कोकण विभागीय सचिव विवेक पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य दादोसे खारतोडे, तर चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष शरद मारसे, हेमल अधिकारी अनिल वलेकर, विजय साळुंके, बालाजी वाघमोडे तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर, कृषी सहाय्यकांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या न्याय हक्कासाठीच्या मागण्यांसाठी आज आम्ही दिनांक 5 जून पासून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारलेले आहे। आंदोलनाच्या विविध टप्प्यामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि 15 मे दिनांक 15 मे पासून आम्ही संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन केलेले आहे। आणि आंदोलनाचा टप्पा म्हणून आम्ही कोकण विभागातील सर्व 5 जिल्ह्यामधील सर्व कृषी सहाय्यक सर्व सक्रिय सहभागी होऊन आज इथे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे येथे धरणे आंदोलनासाठी आलेले आहेत। आमच्या मागण्या नसून मूलभूत हक्कासाठी आम्ही आमच्या भांडत आहे कृषी सहाय्यकांच्या। तर त्याच्यामध्ये आम्हाला गाव पातळीवर काम करत असताना मदतनीस उपलब्ध करून द्यावा। आकृतीबंध कृषी विभागाचा जो होत आहे त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांचे प्रमाण 4 असावे, जेणेकरून गावामध्ये किंवा सजेमध्ये गाव पातळीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सेवा करता येईल। त्याचबरोबर आज कृषी विभागाचे 90% काम हे ऑनलाईन पद्धतीने झालेले आहे आणि कृषी सहाय्यकांना कोणत्याही सोयी सुविधा देण्यात आलेल्या नाही शासनाकडून। त्यामुळे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावा। त्याचबरोबर कृषी सेवक कालावधी 3 वर्ष असतो तो रद्द करून नियमित त्यांना कृषी सहाय्यक म्हणून सेवेत घेण्यात यावे। त्याचबरोबर आपले इतरही अजून मागण्या आहेत, त्यामध्ये कृषी सहाय्यकांचे नाव बदल करून जसे ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारी, तलाट्यांचे महसूल अधिकारी असे नाव बदल झालेले आहेत। कृषी सहाय्यकांनी 2014 पासून मागणी करत असूनही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नाही। तर आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम बदल करून देण्यात यावे। त्याचबरोबर गाव पातळीवर निविष्ठा या गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात याव्या। त्याच्यानंतर जे नैसर्गिक आपत्ती आता तुम्ही पाहत असाल, पाऊस कोणत्याही सीझनला आणि वर्षभर पडत असतो, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर उद्भवत असते। शेतकऱ्याच्या हितासाठी पंचनामे असो किंवा इतर कामे करण्यासाठी तिन्ही यंत्रणा जसे ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी संयुक्त पंचनामे व्हावे आणि योग्य ते न्याय आम्हाला कृषी सहाय्यकांना देण्यात यावे। त्यासाठी आम्ही हा लढा उभारलाय। या आमच्या मागण्या नसून आमचे मूलभूत हक्क आहेत, जे शासनाकडून नेहमी दुर्लक्षित आणि कृषी सहाय्यकांना नेहमी दुर्लक्ष करण्यात आले। तरी शासनाला विनंती आहे की आपण कृषी सहाय्यकांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्या, अन्यथा कृषी आयुक्तालय पुणे येथे राज्यभरातून सर्व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपलब्ध राहणार आहेत आणि धरणे आंदोलनाबरोबरच आमरण उपोषण करणार आहेत। तरी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी तरी कृषी सहाय्यकांच्या मूलभूत गरजा कृषी सहाय्यकांना देऊन त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला शेतकऱ्याची जास्तीत जास्त सेवा करता येईल। सरकारचं लक्ष वेधण्याकरिता आपण जे आज आंदोलन केलेलं आहे, नेमकं या काम बंद आंदोलनाचं स्वरूप काय? आज एवढे कामगार जर एका ठिकाणी बसले तर आता ही यंत्रणा कशी करतो? सर, आज आपण पूर्ण कोकण विभागातून 15 मे पासून काम बंद आंदोलन केलंय आणि आज
पूर्ण राज्यभरात काम बंद. कृषी विभागाचे क्षेत्रीय पातळीवर फक्त कृषी सहाय्यक काम करत असतो आणि कृषी सेवक असतात. तर पूर्णपणे काम बंद आहे आज शासनाचं. शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या कामकाजावर काय परिणाम होणार आहे का? नक्कीच परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांना सेवा मिळणार नाही, शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार आहे. आता ऐन नैसर्गिक आपत्ती आले, सर्वत्र पाऊस पडत आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. पंचनाम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्याचबरोबर आणि खरीप हंगामावर पण त्याचा परिणाम होत आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आहे. बियाणे, खते उपलब्ध करून देणे, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, याच्यापासून शेतकरी वंचित राहत आहे. आम्हाला एक खेद आणि खूप दुःख वाटतंय, कारण की शेतकऱ्याशी आमची नाळ जुळलेली आहे कृषी सहाय्यकाची. कृषी सहाय्यक हा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत फिरतो, पण आज आमच्या शेतकऱ्यालाही कोणी वाली उरला नाही आणि कृषी सहाय्यकालाही कोणी वाली उरलेला नाही.